हो मित्रांनो, आता वाईल्ड कार्ड मध्ये आता ते 4च नावं नाही, आता नवीन दुसरे 2 नावं आता ऍड झालेले आहेत आणि सोशल मीडियावर मला कळलेलं आहे की संग्राम चौगुले आणि आरजे सुमित हे दोघे जण बिग बॉसच्या घरामध्ये जाण्याची दाट शक्यता आहे. वेलकम, नमस्कार, सुस्वागत मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या दुनियेत आणि आपल्या युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे पीपी म्हणजे पेन पेपर एंटरटेनमेंट. तर मला सोशल मीडियावरच कळालेलं आहे तसं की बाबा हे दोघे जण बिग बॉस मध्ये जातील, कारण त्यांच्या पेजवरती मी जाऊन स्वतः पाहिलं तर त्यांना खूप लोकांनी कमेंट केलेल्या आहेत आणि केदार शिंदे सरांना, कलर्स मराठीला, जिओ सिनेमाला, बिग बॉस मराठीच्या पेजला, रितेश सरांना, या सगळ्यांना टॅग करून लोकांनी एकच कल्ला केलेला आहे की प्लीज आमच्या भावाला बिग बॉस मध्ये न्या. आणि संग्राम चौगुले जर बिग बॉस मध्ये गेले तर अरबाज आणि वैभव या दोघांचं काही खरं आहे का? मग ते गेल्यानंतर बिग बॉस मध्ये काय म्हणतील माहिती का? ऍक्टिंग आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की गेम कसा चालू आहे घरामध्ये, आणि घरामध्ये जो धिंगाणा, गर्दी, मस्ती, धिंगाणा वगैरे जे जे चालू आहे त्याला आवर घालण्यासाठी कोणीतरी एक बॉडी बिल्डर घरामध्ये पाहिजे. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा. आता एक ग्रुप कुठेतरी फुटत चाललेला आहे असं तरी मला वाटतं, कारण हे बघा, अरबाज आणि वैभव या दोघांमध्ये थोडीफार वाद झालेलेच होते. कशामुळे? कारण भाऊंच्या धक्क्यावरती रितेश भाऊंनी जो हेडफोन लावून प्रत्येकांना एक त्यांना स्टेटमेंट वगैरे ऐकवल्या होत्या की आपलेच लोक आपल्याबद्दल काय बोलतात हे एकदा बघा. तर वैभवने जेव्हा ऐकलं होतं की जान्हवी आणि निकी या दोघींनी त्याच्याबद्दल काय बोललं होतं, त्यामुळे वैभव कुठेतरी थोडासा नाराज आहे असं तरी दिसते. कारण वैभव कालच्या एपिसोडमध्ये इरेनाला बोलला होता की बाबा मला हे कुठेतरी पटत नाही, माझ्या मनाला इथे चांगलं वाटत नाही. अरबाज सोबत पण तो बोलला होता आणि कुठेतरी एक ग्रुप आता तुटत चाललेला आहे. कारण आता रक्षाबंधनाच्या दिवशी आता भाऊ बहीण मानणार या दोघांचे पुढारी, छोटा पुढारी आणि निक्की या दोघांचे भांडणं झाले. आणि आजच्या एपिसोडमध्ये आता जो प्रोमो आला त्यामध्ये मी पाहिलं अरबाज आणि निक्की या दोघांचे पण कडाक्याचे भांडणं झालेले आहेत, ते प्रोमो मध्ये दिसलं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये मला सांगा. मागच्या हप्त्यामध्ये रितेश भाऊंनी योगिता आणि निखिल या दोघांना घराच्या बाहेर काढलेलं आहे. आता पुढल्या हप्त्यामध्ये कोण घराच्या बाहेर निघतं हे प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. मला तरी असं वाटतं जान्हवी आणि निक्की या दोघीच घराच्या बाहेर निघायला पाहिजे. मला तर अख्ख्या महाराष्ट्राला तेच वाटतं. हम करते हैं प्रबंध, आप चिंता मत करिए. कारण या दोघी घराच्या बाहेर निघाल्या तर घरातली पिढा दूर निघून जाईल. या दोघींना कितीतरी समजून सांगितलं तरी त्या पुन्हा पुन्हा माफी मागतात आणि पुन्हा पुन्हा तेच करतात. पण अख्खा महाराष्ट्र त्यांना काय म्हणतो माहितीये? तुम्हें शर्म है? कुछ शर्म आया है? मला या दोघींची खूप क्यू येते यार, खूप क्यू. पण असो, या दोघी घराच्या बाहेर काही जरी झालं तरी नाही निघू शकत, बिकॉज त्या जर स्ट्रॉंग प्लेअर आहेत आणि फेर जरी खेळल्या तरी त्या स्ट्रॉंग प्लेअर आहेत आणि बिग बॉस टीआरपी नुसार त्यांना ठेवूनच घेईल असं तरी मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज कमेंट मध्ये सांगा. अंकिता आता कुठेतरी स्टँड घेत चालली आहे, कारण भाऊच्या धक्क्यावरती रितेश भाऊंनी जे सांगितलं होतं की अख्खा महाराष्ट्र तुम्हाला बोरिंग टीम म्हणतोय, तर प्लीज कुठेतरी उठा आणि स्टँड घ्यायला लागा, कारण त्या दोनच पोरी स्ट्रॉंग दिसत आहेत. त्या दोघींवर आवाज चढवायला आता ह्या सगळ्या महिला सज्ज होत आहेत. तुम्हाला काय वाटतं ते प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. आणि आता बिग बॉसच्या घरामधून बाहेर आल्यानंतर निखिल आणि योगिता या दोघांनी एबीपी माझाला जो इंटरव्ह्यू दिला त्यामध्ये योगिताने सांगितलं की बॉस सूरज चव्हाण हा सुपरस्टार आहे. अख्खा महाराष्ट्र ज्याला सुपरस्टार म्हणतोय तो घरामध्ये पण तो तसाच आहे. खूप चांगला साधा भोळा पोरगा आहे म्हणे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विशाल निकम, जय दुधाने आणि पुष्कर जोग वगैरे आणखी भयंकर भरपूर लोकांनी सूरज चव्हाण याच्याबद्दल खूप चांगलं वक्तव्य केलंय आणि ते त्याला बाहेरून सपोर्ट करतायत. सूरज चव्हाणला त्यांचाच नाही सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि माझा पण सपोर्ट आहे. बाबा लढत राहा, कारण त्याने जान्हवी, निकी, अरबाज बिरबाज या सगळ्यांची झोप उडवली होती. तो एकमेव सुपरस्टार आहे सूरज चव्हाण. सगळेजण त्याच्याबद्दल चांगलं बोलतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणी कोणाला किती वोट दिलेत किंवा कोण कोणाला किती बाहेरून वोट देते आणि सपोर्ट देते हे स्क्रीनवर दिलेल्या फोटोज मध्ये तुम्ही पाहू शकता की कोणाला किती वोट वगैरे मिळत आहेत आणि कोणाला बाहेरून किती सपोर्ट मिळतोय, कोण करायला किती सपोर्ट करतोय. एवढंच नाही तर हा बिग बॉसचा शो एवढा चांगला गाजतोय म्हणे की रितेश भाऊंच्या बायकोने म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या वहिनीने, जनेलिया वहिनीने सांगितलं की बाबा नवरोबा चांगला होस्ट वगैरे करतोयस म्हणे शो वगैरे, आणि त्यांनी तारीफ केली आहे, कारण या शोचा टीआरपी खूप हाय गेलेला आहे. आता वाईल्ड कार्ड मध्ये 2 या लोकांची जी एंट्री होणार आहे, मी जे पहिले सांगितलं होतं की बाबा हिंदुस्थानी भाऊ राखी सावंत, अभिजित बिचुकले आणि आपल्या अनघा अतुल हे बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड नुसार जाणार होते. ही सोशल मीडियावरनं मला माहिती मिळाली होती. त्या व्यतिरिक्त आणखी 2 नावं समोर आलेले आहेत आणि ते नावं म्हणजे संग्राम चौगुले आणि आरजे सुमित. हे दोघं घरामध्ये गेल्यानंतर काय काय बदल होतील प्लीज मला कमेंट मध्ये सांगा. आणि दोघांपैकी एक जण जाईल का दोघे जण जातील यावेळेस वाईल्ड कार्ड 1 आहे की 2 आहे मला काहीच कळत नाही. पण कोणीही असो ते केव्हा जाणार याची पण मला उत्सुकता लागलेली आहे. कदाचित या हप्त्यामध्ये का पुढच्या हप्त्यामध्ये ते काही माहित नाहीये. इसकी गारंटी मैं नहीं दे सकता. रितेश भाऊ भाऊंच्या कट्ट्यावर जे सगळ्यांना अशा बुक्क्या मारतात ना, लय भारी भाऊ, लय भारी. मला तर खूप आवडतात. आणि तुम्हाला काय वाटतं भाऊने आणखी कोणाकोणाचा पान उतारा केला पाहिजे तर प्लीज कमेंट मध्ये सांगा. आणि आम्हाला इन्स्टा आणि फेसबुक इथेही तुम्ही फॉलो करा आणि
प्लीज तुमचं प्रेम देत राहा. कमेंटमध्ये मला सांगत जा की तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडेल किंवा नेक्स्ट व्हिडिओ कोणता करू. नेक्स्ट व्हिडिओ मी असा करणार आहे की घरात जे पार्टिसिपेट केलेले स्पर्धक आहेत, घरामध्ये जे कलाकार आहेत, त्यांचं पेमेंट बिग बॉस त्यांना किती देतं यावर आपण बोलणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये. पुढच्या वीक मध्ये निकी आणि जान्हवी घराच्या बाहेर होतील अशी त्यांना भीती आहे. तुम्हाला काय वाटतं सांगा. खरं तर घराच्या बाहेर झाल्याच पाहिजे, पण त्यांना भीती याच्यामुळे की आता नॉमिनेशनच्या टास्क मध्ये जर सगळ्यांनी जर नॉमिनेट केलं तर, कारण वैभव जर आता शातीरपणे खेळण्याचा प्रयत्न करेल, कारण जान्हवीने त्याच्याबद्दल जे वक्तव्य केलं होतं की बाबा मला त्याचं काही गोष्ट वगैरे नव्हती आवडली आणि त्याने त्या डिलेमा रूम मध्ये वगैरे जाऊन त्यांनी ते पाहिलं होतं, तर मला तरी असं वाटतं की वैभव आता शांत राहून काहीतरी वेगळा गेम खेळण्याचा प्रयत्न करतोय. एवढं सगळं होऊन देखील तो अरबाजला म्हणाला की यार मला सहन होत नाहीत काही गोष्टी, पण तरीही तो त्यांच्याच ग्रुपमध्ये आहे. याचा अर्थ काहीतरी वेगळी गोष्ट घडतीये. पण वैभवनी तिथून बाहेर निघालं पाहिजे, कारण इरनाने स्वतः त्याला चर्चामध्ये सांगितलं होतं की बाबा तू बाहेर निघून तू तुझा इंडिव्हिज्युअल गेम खेळ, मला तरी तू त्यांच्यासोबत आता सध्या आवडत नाहीये असं ती स्वतः बोलली. छोटा पुढारीला इकडे जाऊ का तिकडे जाऊ त्याला काही कळत नाही. किसिंग नाही शब्द हटवा. पप्पी पप्पी. मैं तो कुछ और ही समझ रहा था. मोठ्या पुढारीला असं वाटतं की मी हॅरी पॉटरच आहे, त्याच्याकडे काय जादूची छडीच. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया. पण महाराष्ट्रातली जनता काय म्हणते माहितीये? चूतिया लिखा है क्या? तुम्हाला काय वाटतं लंबी रेस का घोडा कोण आहे? त्याचं नाव प्लीज कमेंट मध्ये सांगा. आणि तुमचा फेवरेट प्लेअर कोण आहे त्याला प्लीज सपोर्ट करा आणि त्याला वोट करत राहा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संग्राम चौघुले किंवा आपले आरजे सुमित या दोघांपैकी कोणी एक गेलं किंवा हे दोघे जर गेले तर घरामध्ये काय बदल होऊ शकतात किंवा कोणाची आवश्यकता आहे घरामध्ये, आणि ते गेल्यानंतर घरामध्ये काय काय करतील हे प्लीज आम्हाला कमेंटमध्ये सांगा. या शनिवारच्या आणि रविवारच्या भागामध्ये नेमकं काय घडतं त्याची पण मला उत्सुकता लागलेली आहे. आणि वाईल्ड कार्ड नेमकी केव्हा कधी येणार आहे ते पण पाहायचं आहे आपल्याला. सध्या तरी मला सोशल मीडियावरनं एवढीच माहिती मिळते. बघूयात आणखी काय काय माहिती मिळते, आणि जशी मला माहिती मिळत जाईल, जसा जसा नवीन प्रोमो येईल, जसा नवीन एपिसोड येईल आणि जसं काहीतरी क्रिस्पी घडत राहील तसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील. आणि माझा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करत राहा.